तसेच मनसेचे राजेंद्रजी चव्हाण साहेब याही उपस्थित राहिले, त्यांचे हार्दिक स्वागत आहे। शिवप्रतिष्ठानचे खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी वाघमोडे साहेब विटापारे यांचे हार्दिक स्वागत आहे। शोभा आली मान्यवरांच्या आगमनाने सुरुवात करूया टाळ्यांच्या गजराने, टाळ्यांच्या गजराने। धन्यवाद साहेब। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। थोड्याच वेळात रंगमंचावर रंग महाराष्ट्राचा या ठिकाणी सन्मान्य संभाजीराव लोखंडे साहेब यांच्या हस्ते होते दीपप्रज्वलन। अत्यंत आनंदाचा क्षण आहे। धन्यवाद साहेब। वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सांगली विकास संघ सर्वांच्या वतीने आपल्या शोभा आली मान्यवरांच्या आगमनाने सुरुवात करूया टाळ्यांच्या गजराने, टाळ्यांच्या गजराने। धन्यवाद साहेब। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। थोड्याच वेळात रंगमंचावर रंग महाराष्ट्राचा सन्मान या ठिकाणी सन्मान्य संभाजीराव लोखंडे साहेब यांच्या हस्ते होते दीपप्रज्वलन। अत्यंत आनंदाचा क्षण आहे। धन्यवाद साहेब। वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सांगली विकास संघ सर्वांच्या वतीने आपल्या यांचा या ठिकाणी सत्कार होतो टाळ्यांच्या गजरामध्ये। धन्यवाद साहेब, खंडक साहेब धन्यवाद। आपण आमच्या विनंतीला फार मोठा स्ट्रगल आणि त्या स्ट्रगल मधून सर्वसामान्य न्याय दिला। ते एक तरुणांच्या गळ्यातील एक टाईप म्हणून ज्यांचा उल्लेख होतो आदरणीय शेवाळे साहेब, आपला सुद्धा अभिमान वाटतो आम्हाला आपल्या या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा सांगली जिल्हा वतीनं आपलं फार फार हार्दिक असं स्वागत आहे साहेब। त्यानंतर समाज प्रबोधन सांगली त्यांना फुलगुच्छ, त्यांना शॉल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत। आपण सर्व सांगलीकरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। हा अभिमान, हा ती स्वाभिमान। सुपर रनर आहेत त्या वैशाली जाधव। अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे ते सांगली सुकन्या आणि सुपुत्र। ज्यांची नुकतीच DYSP SCP पदी निवड झाली त्या आदरणीय डॉक्टर श्वेता सरक मॅडम यांचाही या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांच्या हस्ते हार्दिक असा सत्कार होतो। त्याबद्दल पुन्हा एकदा सांगलीकरांच्या समस्त मनापासून आम्ही सांगलीकरांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून।
हे निपक्षपाती आणि विनयशील असे. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे मायला आमच्या दादा इकडे येतात सांगलीकरांच्या वर्धापन दिन सोहळ्याला. हो मग कोण. आणि या सांगली जिल्ह्याच्या विकास संघाच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही उठली. हाय हाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. तसेच या ठिकाणी खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सन्माननीय संजयजी लोखंडे साहेब यांच्या हस्ते प्रसिद्ध उद्योगपती संजयजी लोखंडे साहेब यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सन्माननीय राणे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी शिवाजी लोखंडे बापू यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सांगली जिल्हा विकास संघ शेवाळे साहेब हे सुद्धा खासदार शेवाळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. आदरणीय हांडोरे साहेबांचं, आदरणीय शेवाळे साहेबांचं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं, राणे साहेबांचं, आलेल्या सोनटक्के साहेब, एम के कांबळे साहेब, भंडारे साहेब व्यासपीठावर शेतकऱ्यांना राहण्याची आणि आंघोळ पाण्याची व्यवस्था केली होती. त्यावेळेला देखील शेवाळे साहेबांनी वैभवनगरच्या सर्व ठिकाणी आपण व्यवस्था करून दिली होती त्यांना. आणि यापुढे देखील हा कार्यक्रम आपण मोठा करावा. आणि हे निपक्षपाती आणि विनयशील असे. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे इतक्यात महाराजाला पोटामध्ये पिचवा ठेकेला, पोटामध्ये पिचवा ठेकेला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला, तरा पडलं पोटाला, त्याला गेला खाण्याचा कोट. भाई रे आला जी, भाई रे आला जी. ज्यांची DYSCP पदी SCP पदी निवड झाली त्या डॉक्टर श्वेता मॅडम यांचंही या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत आहे. त्यानंतर समाज प्रबोधन सांगली त्यांना फुलगुच्छ, त्यांना शॉल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. आपण सर्व सांगलीकरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. हा स्वाभिमान, हा ती स्वाभिमान. सुपर रनर आहेत त्या वैशाली जाधव. अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे ते सांगली सुकन्या आणि सुपुत्र. ज्यांची नुकतीच DYSP SCP पदी निवड झाली त्या आदरणीय डॉक्टर श्वेता सरक मॅडम यांचाही या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांच्या हस्ते हार्दिक असा सत्कार होता. ये 12वां साल है सांगली जिला विकास संघ के ओर से सांगली जिला के जो मुंबई में रहने वाले लोग हैं उन लोगों को मदद करना, उनको
हर तरह का सहाय्य करना, ये संगठन का संस्था का आज तक काम रहा है। बच्चों लोग के लिए एजुकेशन के लिए मदद करना, जो हर सेक्टर में अच्छा काम करने वाला व्यक्ति है उनको प्रोत्साहन देने के लिए उनका सत्कार करना वगैरह, ऐसे बहुत सारे काम हमारे मित्र संभाजी लोखंडे यहाँ पर कर रहे हैं। पिछले कई वर्षों से मेरी और उनकी अच्छी मैत्री है और मैत्री के माध्यम से उनका सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्र में उसका सहयोग हमेशा मुझे मिला है। ऐसे एक अच्छा कार्यकर्ता का ये संगठन आम जनता के लिए काम कर रहा है। मैं शुभेच्छा देता हूँ। विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव लोखंडे यांनी 2012मध्ये या संस्थेची स्थापना केली। मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि प्रत्येकांना या ठिकाणी वेळ खूप कमी असतो, पण या सर्व परिस्थितीमध्ये यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व मुंबईतील सर्व नागरिकांना, सर्व रहिवाशांना एकत्र आणण्याचं एक मोलाचं काम केलेलं आहे। खरोखरच फार मोठी गोष्ट आहे। प्रत्येक वेळी सर्वांशी संपर्कात राहणं, इव्हन त्यांना प्रत्येकाने जाऊन भेटणं, त्यांच्याशी संपर्क ठेवणं ही साधी गोष्ट नाही आहे। परंतु आज या ठिकाणी 11वा वर्धापन दिन सांगली विकास संघाचा साजरा होत आहे। खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे की एवढी वर्ष या ठिकाणी सांगलीकरांना एकत्रित करण्याचं काम संभाजीराव लोखंडे यांनी केलेलं आहे। त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि सर्व सांगलीकर त्यांच्या निमित्ताने एकत्र आहेत आणि सांगलीकरांचा एक आवाज आणि एक प्रगती आणि एक विश्वास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। सर, काय सांगणार आहे आज सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक संभाजी लोखंडे यांचा परिचय 2014मध्ये मी देवनारला असताना झाला। त्यांचं कार्य पाहून एवढं भारावून गेलो। त्यांनी सांगली जिल्ह्यातले असणारे, मुंबईत नोकरीला असणारे किंवा इतर प्रत्येक शाखेत असणारे जे अधिकारी आणि अंमल हे आहेत त्यांनी एकत्र आणलं। हे त्यांचं कार्य खूप उत्कृष्ट आहे आणि दरवर्षी त्यांचा वर्धापन दिन आहे, यामध्ये सगळ्यांना एकत्र आणलं जातं आणि सगळ्यांची ओळख होते। विशेष करून 2019ला मी आलो होतो इथे आणि एक अधिकारी खास सांगलीच्यात, पण मी रोज त्यांना ओळखतो, पण ह्याच्यामुळे खास ओळख झालेली आहे। त्यामुळे त्यांनी एकत्र आणण्याचं खूप चांगलं काम केलेलं आहे। याबद्दल त्यांना चांगले शुभेच्छा देतो। मंचातर्फे हा जो काही कार्यक्रम लोखंडे सरांतर्फे आयोजित केला जातो, त्यामध्ये एक म्हणजे मी पहिल्यांदाच हा कार्यक्रम अटेंड करते, तर त्यात एक जाणवलं की ते सोशल युनिटीसाठी प्रयत्न करत आहेत, कल्चरल हार्मनीसाठी प्रयत्न करत आहेत। सो हे खूपच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचबरोबर म्हणजे सांगलीकर एक प्लॅटफॉर्म झाला, पण त्यातून आपण सगळ्या समाजातील व्यक्तींसाठी एकत्र आणण्याचं काम करतोय। तर ते पाहून खूपच छान वाटलं आणि हा कार्यक्रम असंच सतत चालू राहो, कन्सिस्टंटली चालू राहो, त्यासाठी सरांना आणि सगळ्याच त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप मी एवढंच मेसेज देईन की प्रत्येकाचं एक कार्यक्षेत्र वेगवेगळं असतं। जसं सरांनी हे सोशल वर्कचं कार्यक्षेत्र निवडलं किंवा आता आम्ही अभ्यास करून पोलिसांच्या क्षेत्रामध्ये जाऊ, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक प्रामाणिकपणे काम करत राहिलं तर ते सोसायटीसाठी खूप चांगलं एक कॉन्ट्रीब्युशन ठरेल आणि ते चालत राहावं। थँक्यू। मुळात आपण 2012ला हे सांगली जिल्हा विकास संघ नावाची ही संस्था स्थापन केली। सांगली जिल्ह्यातले नोकरी आणि व्यवसाय निमित्त विखुरलेली जी लोक राहतात त्यांना आपण एकत्र करण्याचं काम आपण 2012मध्ये केलं आणि ते 2012पासून चालू असलेला जो उपक्रम आहे सातत्यानं आतापर्यंत त्याचं 11 वर्ष आहे। खूप साऱ्या लोकांचं या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे, त्यांचं सहकार्य मोठं मिळालेलं आहे। माझ्याबरोबर खूप मोठे सांगली जिल्ह्यातले अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी आहेत, सर्वसामान्य सांगलीकर आहेत। खूप मोठा पाठिंबा त्यांचा मिळाल्यामुळं ही संघटना अशीच सातत्यानं काम करते। सांगली जिल्ह्यातल्या लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात, त्यांचा सन्मान करत असतो। काही अडचण निर्माण झाली तर त्यांना या ठिकाणी मदत करत असतो। त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व पक्षाचे जी लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सन्मान करून त्यांना कार्यक्रमाला सातत्यानं बोलवतो, त्यांचा रिस्पेक्ट करतो, त्यांचा आदर करतो। हे कार्यक्रम करत असताना सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे, त्यांचा सर्वांचा आदर केला पाहिजे। या उद्देशाने आपण सर्वच लोकांना त्या ठिकाणी बोलवतो। आज आपण गौरव केला, त्याच्यामध्ये एक रांगोळीकार होते ज्यांनी अयोध्यामध्ये रांगोळी काढली होती, एक पैलवान होते,
ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटला आहे, एक रनर आहेत वैशाली जाधव आहेत, तर त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतला आहे. एक विविध पक्षांचा आवाज काढून प्रबोधन करणारे, समाज प्रबोधन करणारे जाधव होते, त्यांचा आपण सत्कार घेतला आहे. त्याचप्रमाणे आमच्या मॅडम नव्यानंच सरगर मॅडम आहेत, ते DYSP झाले आहेत, त्यांचा पण या ठिकाणी आपण सांगली रत्न म्हणून त्यांना पुरस्कार दिला आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार घेतला आहे. प्रत्येक वर्षाला अशी वेगवेगळ्या क्षेत्रात जी लोक सांगली जिल्ह्यातले काम करतात त्यांना आपण सिलेक्ट करून त्यांचा ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचा आपण सत्कार करण्याचं काम करतो. आणि त्या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना इतर जी लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या जिल्ह्यातली कोण लोक आहेत, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे त्याची माहिती होते. नकळत त्यांना सुद्धा त्याचा आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यातील लोक एवढ्या मोठ्या मोठ्या स्तरावरती काम करतात, आपल्याला त्याची माहिती नसते. ह्या निमित्तानं ते लोकांना माहिती होते आणि त्याचा सर्वांना आनंद होतो. ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी उद्या येणाऱ्या होळी आहे, रंगपंचमी आहे, त्याची सुद्धा सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. 11वा वर्धापन दिन अत्यंत थाटामाटात साजरा झाला. आमदार, खासदार, मंत्री खूप सारे लोक या ठिकाणी येऊन गेलेत. आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आहेत, खोतसाहेब या ठिकाणी आहेत, आमच्या विजय अंबरगे साहेब आहेत, मॅडम या ठिकाणी आहेत, खूप सारे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले. आमचे चारू कांबळे साहेब आहेत, ते सातत्यानं कार्यक्रमाला या सांगलीच्या सहभागी होतात. या सर्व असणाऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.